घ्या कढीपत्ता घ्या, मग घालून मग घ्या कढीपत्ता, ताजा ताजा हिरवागार कढीपत्ता घ्या. आज मी मस्त उडदाचं घुट्ट बनवते. तर कुकरमध्ये मी उडीद डाळ घेतली काळी आणि थोडीशी त्यामध्ये चणा डाळ पण टाकली. थोडीशी चणा डाळ टाकली ना तर खूप छान लागतं हे उडदाचं घुट्ट. याला तुम्ही उडदाच्या डाळीची आमटी पण म्हणू शकता, पण आमच्याकडे घुट्टच म्हणतात म्हणून मग मी तेच म्हणते. यामध्ये ना थोडीशी हळद पावडर आणि थोडंसं तेल टाकलं मी आणि याच्या आता 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. सध्या गेली 2 दिवस झाले आमच्याकडे सारखा पाऊस चालू आहे आणि बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतो आहे. तर पावसामुळे कुठे बाहेर जाणं येणं होतच नाही आहे, काही घ्यायलाही जाता येत नाही. पण आता म्हटलं चला घरातलं जे काही आपलं डेली रूटीन आहे तेच तुम्हाला शेअर करते. रोजचीच आपली कामं तीच असतात, फक्त थोडंसं वेगळं पण असतं. कधी भाजी वेगळी असते किंवा काही बाहेरची कामं असतात आणि घरातली रोजची कामं एकसारखीच असतात सर्वांची. तर म्हटलं चला आता बाहेर मस्त पाऊस चालू आहे आणि फळभाज्या पालेभाज्या सध्या मार्केटमध्ये महागच झालेल्या आहे. तसंही हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये आपण डाळी जास्त खात असतो किंवा भरपूर प्रथिनेयुक्त जे आहार असतात म्हणजे कडधान्य ते आपण खात असतो. आणि पावसाळ्यामध्ये काळ्या मसाल्याच्या आमटी वगैरे पण खाल्लेल्या चांगल्या असतात. आणि प्रत्येक ऋतूनुसार आपला आहार ठरलेलाच असतो. जसं आपण उन्हाळ्यामध्ये थोडंसं जेवण खातो म्हणजे हलकं फुलकं जेवण घेतो, कारण उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर पाणी पितो त्यामुळे जेवण कमीच खाल्लं जातं. पण पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये मग आपला आहार थोडासा वाढतो, कारण आपला जठराग्नी ह्या दिवसांमध्ये वाढलेला असतो. त्यामुळे आपण मग जेवण 2 घास जरा जास्त खातो आणि मग वजनही वाढतं आपलं आणि पाण्याचं प्रमाण पण आपलं कमी होतं पिण्याचं, कारण उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर पाणी पितो. तर पावसाळ्यात हिवाळ्यात आपल्याकडून जास्त पाणी पिलं जात नाही, पण आपण पाणी पिलंच पाहिजे. त्यानंतर जेवण पण आपलं एकदम ताजं असलं पाहिजे, म्हणजे गरम गरम जेवण करायचं आणि 45 मिनटात ते खायचं. पण जेवण सकाळी बनवायचं आणि दुपारी खायचं किंवा संध्याकाळी खायचं असं नाही करायचं. ह्या दिवसांमध्ये तरी जेवण ताजं आणि फ्रेश असलं पाहिजे. शक्यतो ह्या दिवसांमध्ये आपण उष्ण पदार्थांचा आहार घेतला पाहिजे, जसं बाजरीची भाकरी, उडदाची डाळ, आलं लसणाचा वापर भाज्यांमध्ये भरपूर केला पाहिजे. म्हणजे लसणाची चटणीही तुम्ही रोजच्या जेवणामध्ये खाऊ शकता किंवा मग तीळ, खुरसणी अशा चटण्याही करून ठेवायच्या. गरम जे खडे मसाले असतात ना त्याचाही वापर रोजच्या आहारामध्ये केला पाहिजे. तर चला आज मी तांदूळक्याची पण भाजी करते आणि उडदाची डाळ पण माझी मस्त शिजलेली होती. तर आता डाळीची थोडक्यात रेसिपी पण शेअर करते तुम्हाला. प्रत्येक वेळी मी रोजच्या भाज्यांची रेसिपी तुम्हाला शेअर करत असते, जेणेकरून तुम्हाला करता यावी. बऱ्याच ताईंना माझ्या रेसिपी माझ्या भाज्या आवडतात. तर उडदाची डाळ पण नक्कीच तुम्ही पावसाळ्यामध्ये करून बघा. बाजरीची किंवा नाचणीची, ज्वारीची कोणती भाकरी खाऊ शकता या डाळीसोबत तुम्ही. तर आता शिजवलेली डाळ मी एका पातेल्यात काढून घेतली आणि डाळीसाठी वाटण तयार करायचं आहे. 15-20 लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8 हिरवी मिरच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. यामध्ये थोडंसं खोबरं टाकायचं आणि पाणी टाकून आहे ना हे थोडंसं मिक्सरला वाटून घ्यायचं. खूप जास्तही बारीक नाही आणि खूप जास्तही जाड नाही ठेवायचं, मध्यम वाटायचं आहे. आणि कुकरमध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता यांची फोडणी द्यायची आणि वाटण तेलामध्ये छान परतायचं. कुकरमध्येच आता ही डाळ बनवते मी आणि जास्त बनवते, कारण भाकरीसोबत पातळ भाजी जास्त लागते आणि भाकरीवर चुरून ही डाळ आम्ही खात असतो, त्यामुळे मग थोडीशी जास्तच बनवते मी. आणि सध्या आता पावसाचं वातावरण चालू आहे, बाहेर सतत पाऊस पडतो आहे आणि थंडगार हवामान झालेलं आहे. म्हणजे वातावरणच खूप असं थंड वाटतं आहे, त्यामुळे थंडी पण वाजते आणि या वातावरणामध्ये कधी सर्दी पडसे खोकलाही होतो. तर अशी डाळ नक्की खाऊन बघा तुम्ही. या डाळीमुळे ना सर्दी पडसे खोकला अजिबात होत नाही. डाळीचं नुसतं पाणी तुम्ही सूप म्हणून जरी प्याल ना तरी पण तुम्हाला खूप आराम मिळेल. नक्की करून बघा. चला तर आता मी तांदूळक्याची भाजी आणलेली होती मार्केटमधून. मला तांदूळका फार आवडते. तर ही भाजी ना शेतामध्ये कुठे तरी उगत असते, आपोआप उगते कधी तर तिथून मग कधी मी पण शेतात गेली तर आणत असते, पण आता मला मार्केटमध्ये दिसली तर मी आणली. आणि ही भाजी कांदा टाकूनच करतात, म्हणून मग तेलामध्ये जिरं फोडणीला टाकला आणि कांदा टाकला. हिरवी मिरची लसूणचं वाटण तयार करून घेतलं होतं मी. आणि जी भाजी आहे ना ती निवडून स्वच्छ अशी थोडीशी धुवून घेतल्यानंतर फक्त गरम पाण्यातून काढून घ्यायची, खूप जास्त उकळायची नाही. आणि अशा प्रकारे भाजीमध्ये आता मी थोडासा शेंगदाण्याचा कूटही टाकलेला आहे.
चला तर मस्त इथे तांदुळक्याची भाजी पण झालेली होती आणि उडदाचं कुट्टही मस्त झालेलं होतं. आता आम्ही सर्वजण हॉलमध्ये जेवायला बसणार होतो, तर पूजाने ना तिच्या पप्पांसाठी भाकरी चोरली आणि इथे मस्त कैरी पण थोडंसं तिखट मीठ टाकून तयार केली मी. तोंडी लावण्यासाठी कैरी किंवा लसणाची चटणी पाहिजे. तर लाडू गेला होता त्यांच्या घरी, त्याचे पप्पा आता घेऊन आले त्याला. मस्त टोपडं घातलेलं आहे लाडूने, स्वेटर घातलेलं आहे. आता बाहेर वातावरणामध्ये खूप गारवा आहे. जेव्हा वातावरणामध्ये बदल होतो ना तेव्हा आपल्यालासुद्धा थोडाफार त्रास होतो, सर्दी पडसे खोकल्याचा. तर चला आता मी भरपूर असा कढीपत्ता घेऊन आलेली आहे. तर आमच्या घराच्या पाठीमागे ना कढीपत्त्याचं मोठं झाड होतं, तर ते बरंच मोठं झालेलं आहे. तर त्याच्या काही फांद्या आहे ना कटिंग केल्या आणि मग त्या ताईंनी मला आवाज दिला आणि मला तो कढीपत्ता घेऊन आली मी. तर तुम्ही म्हणाल की आता इतका सारा कढीपत्ता काय करायचा, तर मला भरपूर लागतो लसूण चटणीसाठी. बघा किती सारा कढीपत्ता मी निवडून ठेवते, तोडून ठेवते. आमच्या पाठीमागे ना मोठं कढीपत्त्याचं झाड होतं, तर तिथूनच हा सर्व काही आणलाय. ते झाड तोडलं ना म्हणून खूप फांद्या त्याच्या छान अशा मोठ्या मोठ्या झाल्या होत्या. आणि मला कढीपत्ता आहे ना भरपूर लागतो, आपल्याला लसूण चटणीसाठी लागतो. आता मी कढीपत्त्याची चटणी पण बनवून ठेवणार आहे, केसांसाठी छान राहते रोज खायला. आणि कढीपत्ता रोज भाजीला पण भरपूर लागतो ना, म्हणून मी असं आता मस्त तोडून तोडून ठेवते. वास पण इतका भारी येतोय. गावठी कढीपत्ता आहे हा, गावठी. त्याचा वास खूप छान येतोय, स्मेल मस्त येते. मला मदत करतो, मला काम वाढवतो. गाणं म्हणतोय का? मी टाकते तो बाहेर काढून. बाला कशाचे घ्या कढीपत्ता, घ्या मग घ्या कढीपत्ता, ताजा ताजा हिरवागार कढीपत्ता घ्या. मी अशीच म्हणायची ना, काय म्हणायची? कोथिंबीर एकदम गावठी गावरान कोथिंबीर घ्या, अशीच विकायची मी बाजारामध्ये. कोथिंबीर वांगे विकले. हे बघा भरपूर असा एक मोठं घमेलं भरून कढीपत्ता झालेला आहे. आता मी ना हा स्टोअर करून ठेवणार आहे, तर तो थोडासा असा कापडावरती ना पसरवून ठेवते. थोडासा सुकवल्यानंतर मग स्टोअर करून ठेवला ना तर आपल्याला कधी पण वापरता येईल. कारण कधी कधी मार्केटमध्ये इतका फ्रेश आणि ताजा कढीपत्ता मिळत नाही. आणि पावसाच्या पाण्याने ना तो पूर्ण असा स्वच्छ धुवून गेलेला होता, एकदम निर्मळ झालेला होता. बाहेर भरपूर पाऊस चालू होता, 2-3 दिवसापासून सारखा पाऊस पडतोय. तर आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते. 2 दिवसाचा मिळून आज व्हिडिओ येतोय तुम्हाला. तर मस्त सकाळ झालेली होती, पण पाऊस काही थांबलेला नव्हता. 2 दिवसापासून जसा पाऊस चालू आहे तसा रात्रभर आणि सकाळीसुद्धा मस्त पाऊस चालूच आहे. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. चला मस्त सकाळ झालेली, माझी आंघोळ वगैरे झाली, देवपूजा झाली आणि बाहेर आहे ना पावसाची भुरभुर चालूच आहे. मला वाटतं जवळपास काल परवापासून सारखा पाऊस चालू आहे आणि पूर्ण महाराष्ट्र जलमय झाला आहे असं समजा. आमच्या नाशिकला जो हनुमान आहे ना मारुती, तो सुद्धा पाण्यामध्ये पूर्ण बुडालेला आहे. बातम्यांमध्ये ऐकलं बघितलं मी. आणि खूप ठिकाणी भरपूर असा पाऊस होतोय. तर आमच्याकडे सारखा पाऊस चालू आहे, एकसारखा रात्रीपासून चालू आहे. मगाशी तर खूप जोराचा झाला होता, आता थोडासा कमी झालेला आहे. चला आता पाऊस झाला आहे ते चांगलंच झालेलं आहे, कारण पाऊस थोडा उघडल्यानंतर मग पीक पेरणी वगैरे सर्व करायला शेतकरी सुरुवात करणार आहे. तर आता खाली जाते, दूध वगैरे गरम करते, दूध घेते आणि चला आपली रोजचीच कामं बघत राहायचा व्हिडिओ. रोज सकाळी 1 ग्लास दूध घेत असते मी. मस्त गरम गरम दूध घेतलं आणि त्यानंतर आपली रोजचीच कामं. तर इथे मला लसूण चटणी करायची होती, त्यासाठी मी ना थोडेसे तेलामध्ये खरपूस असे 2 किलो शेंगदाणे भाजून घेतले. त्यासाठी 1 किलो तीळ पण छान असे भाजले, एकदम गावरान तीळ आहे हे. आणि खोबरं घेतलेलं आहे किसलेलं अर्धा किलो.
त्याला कढीपत्ता पण घालायचा होता, तर इथे मी हा कढीपत्ता पण काढून घेतला. लसूण चटणीमध्ये मी कढीपत्ता आणि जिरं पण टाकत असते. तर आज लसूण चटणी करायची होती, संपलेली होती, आणि ढोकळा प्रेमिक्स पण संपलेलं होतं, आणि लाडू तर रोजचेच असतात. मेथी लाडू पण करून झालेले होते, सील पॅक पण झालेले होते, आणि ड्रायफ्रूट लाडू पण करायचं काम चालू होतं. तर आता लसूण काढून घेतलेला आहे. इथे लसूण चटणीचं जे काही साहित्य होतं ते व्यवस्थित असं भाजून घेतलं, आणि हे सर्व काही आता मिक्सरला छान बारीक केलं. हे बघ काय फणस कुठून आणलं? मॉलमधनं. मॉलमध्ये फणस पण होतं. आता वास मक्याचे कणस वास किती छान येतोय. खूप छान वास येतोय. आणि मक्याचे कणस नाही आणले. आणि मी ना पूर्ण फणस घेऊन येणार होती, तर म्हटले तुला खूप कष्ट होईल कापायला, म्हणून अर्ध कापून आणले. ती बाई बोलली का लई चिकट होतं, त्याच्यामुळं थोडं अर्ध कापीला आणलं. बापरे, त्याच्यातले ते 4 किलोचं आहे माहिती काही. गरे काढावे लागतात. ते तू काढ. आपण त्या दिवशी किती रुपयेचं आणलं? अर्धा किलो आणलं होतं ना, 100 रुपयाचं. 100 रुपयाचा अर्धा किलो आणलं होतं. धर आता ठेवले थोडंसं काप ना. टेबलवर ठेव. हा कापू. एकदा चहा घेऊ दे. चहा वास किती छान येतोय ना. मला वाटलं तू वरती का काय. अरे स्वच्छ धुवून घ्यावं लागतात ते गरे. असे नाही खाती. अरे असं नाही तोडती राहून. हे बघ हे गरे, हे असं तो धुवून खावं लागतं. दाखव ना, धुतो ना मी. राहुल असाच वडीत होता. हे नाही खायचं राह. गरे काढून खात्या. मम्मी याची ना भाजी पण बनवतात. कटहल म्हणजे काय? अगं ते असं पिकेल नाही राहत तेव्हा बनावं लागतं. ते कच्चं असल्यावर. हा, याची आता नाही बनणार का? अशी गरे याची नाही बनणार का आता? नाही याचं नाही बनणार. हे पिकलेलं आहे ना, त्याला कच्चं लागतं. चलो चलो. तुला आणलं मम्मानी. ते तुला खायचे बाळाला. मक्याचं कणीस खायचं ना. मम्मा आता करणार आहे तुला छान छान मस्त त्या. हा खायचं. दे लाडू. दे मम्माला. दे आता. लाडूची फरमाईश आहे. लाडू म्हणतोय मम्मी आज काय स्पेशल. अरे वा. लाडू सकाळी शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवलं होतं, लाडूला खूप आवडलं, आणि मग मी आज विचार केला की कॉर्न सूप बनवू. लाडूला मस्त गरम गरम छान वाटेल, आणि बाहेर छान पाऊस पडतोय, तर कॉर्न सूप मी आज बनवतेय. तर बघा मी कॉर्न सूप कसं बनवते. लाडू कॉर्न सूप खायचं ना? खायशील ना? असं नाही खायचं बनवल्यावर. लाडूचं कॉर्न सूप लाडूच्या कुकर मध्ये बनवणार आहे. आधी धुवून घेते मी. पिल्लू आता मस्त बाहेर पाऊस चालू आहे ना. पूजा मॉलमध्ये गेली होती. आम्हाला मक्याचे कणीस मस्त खायचे होते. भाजलेले नव्हते ना? संपले होते का? कोणते? मक्याचे नाही ना, संपले होते. कणीस. हे पण आहे ना, ते असंच बिना पडवलेलं होतं. काय पाहिजे तुला? तर हे एकच होतं. एकच कणीस होतं, ते घेऊन आली पूजा. आणि आता लाडूला मस्त सूप बनवायचंय त्याचं. काय बघितलं तू तिकडं? काय पाहिजे? काय नाही तिकडं. काय पाहिजे? आणि चॉपिंग बोर्ड घे ना ग कापायला. आता पूजा मग त्याचं कणीस आहे ना, कुकरला थोडंसं वाफवून घेणार आहे, 1-2 शिट्टी करून. आणि त्याचं मग ती सूप कसं बनवते तुम्हाला आज दाखवू आम्ही. मला पण माहिती नाही कसं बनवणार आहे. मी पण बघते पहिल्यांदा. कसं. अरे बापले, एवढं वरती लाडूला. अले ले. लाडू आजी बाबा काय खातं लाडू? सारखं गोड आहे. खूप भारी आहे. किती गोड आहे ना. नका देऊ त्याला. छान लागलं ना? त्या दिवशी आपण विकत आणलं होतं तसंच आहे. आणि ह्या बिया पप्पा, ही बी मला खायची. तुम्ही भाजशाल ना? तरी एवढं गोड नव्हतं, पण आजचं इतकं गोड आहे. काही गोड आहे. आणि त्या बिया आहे ना, भाजायच्या त्या भारी लागतात. मस्त भाज बर का. इकडे पूजा बाळासाठी मस्त कॉर्न सूप बनवते. तर एक मक्याचं कणीस तिने वाफवून घेतलं. डिशमध्ये थोडेसे मक्याचे दाणे काढून घेतले
आता ते मिक्सरला फिरवून घ्यायचे. तर त्यामध्ये तिने लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता, कोथिंबीर टाकलं आणि छान फिरवून घेतलं. नंतर मग थोड्याशा तुपामध्ये ते आहे ना सूप टाकलं आणि मीठ टाकलं थोडंसं अगदी. तर अशा प्रकारे तिने सूप बनवलं. डिटेल काही रेसिपी शेअर केली नाही कारण मी इकडे फणस कापत होते. तर आता फणस मी पहिल्यांदाच कापत होते त्यामुळे कुठून सुरुवात करावी हे काही मला कळत नव्हतं. पण मग मला जसं जमेल तसं मी फणस कापून त्यामधले जे गरे असतात ना फणसाचे ते काढत होते आणि लाडूला पण ते काढायचं होतं. तो पण माझ्या हातातली सुरी मागत होता. तर असं काय होतं त्याची पण लुडबुड चालूच होती. तर हे बघा असे थोडे थोडे गरे मी ना फणसाचे काढून घेतले आणि हे फणस ना खूप जास्त पिकलेलं होतं आणि त्याचे गरे पण अगदी एकदम साखरेपेक्षाही गोड लागलेले होते. खूप छान लागलं हे फणस खायला. नंतर मग मिस्टरांनी पण घेतलं गरे काढायला. तर त्यांनाही काही ते काढता येईना. परत मग मी घेतला आणि त्यातले गरे असे थोडे थोडे काढून घेतले आणि गरे काढता काढताच 4-5 गरे आम्ही खाल्ले पण खूप छान लागले. आणि बाकीचे मग असे प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्यातल्या ज्या बिया असतात ना त्या फेकायच्या नाही. त्या बिया आहे ना भाजून खायच्या खूप छान लागतात. तर आई आम्हाला आणायची ना फणसाचे गरे त्यावेळेस ती पण बिया भाजून खायची. खूप मस्त लागतात त्या बिया, फेकायच्या नाही. तर आता हे गरे आहे ना मी सर्व काही डब्यामध्ये ठेवून देते कारण एकदम काही खाल्लं जात नाही. तर मुलं येता जाता थोडे थोडे खातात. मस्त लागले होते खायला पण. तर हे बघा चपात्या केल्यानंतर गरम तव्यावरती मी ह्या बिया टाकल्या आणि थोड्याशा मंद गॅसवरती त्या भाजू दिल्या. आणि आता रात्रीचं जेवण बनवते. तर आज सोमवार होता, आम्हाला उपवास होता ना. तर डाळ, भात, चपाती, शेंगदाणा चटणी असंच जेवण बनवते मी. तर तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ मी इथे शिजवून घेतली कुकरमध्ये. बऱ्याच दिवसांनी मी तुरीचं वरण बनवते. प्रत्येक वेळी मी मुगाच्या डाळीचंच बनवत असते. पण आज म्हटलं चला मस्त आमसूल घालून फोडणीचं तुरीचं वरण बनवूया. पण आमसूल काही मला मिळालं नाही, घरात पण नव्हतं कारण पावसाळ्यामध्ये आमसूल खाणं चांगलं असतं. पण मला काही ते भेटलं नाही त्यामुळे मी तसंच बनवलं. मग जसं मुगाच्या डाळीचं बनवते तसंच बनवलं, खोबरं टोमॅटो वगैरे टाकून. सध्याचं तरी आता माझं डेली रुटीन तुम्हाला शेअर केलेलं आहे. आजचं मी रोजचंच आपलं जे काही काम असतं तेच चालू आहे माझं. तर चला आता हा व्हिडिओ इथेच संपवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.